छत्रपती राजाराम महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकले पुत्र. 24 फेब्रुवारी 1670 साली महाराणी सोयराबाईंच्या पोटी राजाराम राजांचा जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी स्वराज्य संकटात होते. 1689 ते 17च्या दरम्यान राजाराम राजांनी संताजी, धनाजी अशा अनेक विश्वासू मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य राखले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड घेण्यात आला. त्यावेळी कर्नाटकच्या जिंजीमध्ये स्वराज्याची नवी राजधानी उभी करून राजाराम राजांनी आपल्या जीवनातील मोठा कालखंड व्यतीत केला. तिथेच त्यांनी हिंदवी स्वराज्याची तुरा सांभाळली. त्यावेळी स्वराज्याची अत्यंत वाईट स्थिती होती. अनेक मराठी सरदार औरंगजेबाच्या बाजूने झुकले होते. चहू बाजूनी स्वराज्यावर हल्ले होऊन लागले. आपल्याच लोकांनी बंद फितुरी केली. 1689 ते 1700 पर्यंत स्वराज्यावर सतत स्वाऱ्या होऊ लागल्या. दुष्काळ, जाळपोळ यामध्ये उभा महाराष्ट्र खचून गेला. सततची धावपळ, स्वराज्याची चिंता यातच राजाराम राजांची प्रकृती बिघडली. त्या अवस्थेतच राजाराम राजे पुण्याजवळील सिंहगडावर आले आणि तिथेच इसवी सन 1700 मध्ये वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे अतिशय अल्पवयातच रयतेला सोडून गेले.